सांगली जिल्ह्यात पावणे 2 लाख नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय आणि महापुरातही मृतांचा आकडा शून्य राहिला। 2019च्या अनुभवामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या, त्यामुळे जीवितहानी टळली आहे। सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरींकडून ऐकूयात त्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती। सर, काय नेमकी स्ट्रॅटेजी होती प्रशासनाची? सांगली जिल्ह्यामध्ये साधारणतः आता 103 गावं जी आहेत ती पुराने बाधित आहेत। त्याच्यामध्ये सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिका पण त्याच्यामध्ये अफेक्ट झालेली आहे आणि आतापर्यंत साधारणतः एक पावणे 2 लाख ते 2 लाख लोकांना आम्ही सुरक्षित ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे। यावेळेस आमची मेन जी स्ट्रॅटेजी होती की वेळेमध्ये लोकांना स्थलांतरित करणं। जेव्हा इरिगेशन विभागाकडून आम्हाला जी वॉर्निंग आली की आणि वेदरचा पण फोरकास्ट होता की हेवी रेन्स असणार आहेत डॅम कॅचमेंट एरियामध्ये आणि फ्री कॅचमेंट एरियामध्ये सुद्धा, आणि डॅममधून डिस्चार्ज सुरू होऊ शकतो ही जी वॉर्निंग आली, तेव्हा आम्ही साधारणतः 24 तास अगोदर जी काही असे पुराने बाधित होऊ शकतात गावातली घरं जी आहेत ती आम्ही आयडेंटिफाय करून ठेवली होती आणि त्या लोकांना आम्ही स्थलांतरित करण्यासाठी म्हणून आमची सगळी यंत्रणा ही फील्डवर गेली आणि त्यांनी या अशा लोकांना स्थलांतरित करण्यास सुरुवात केली। म्हणजे सर, जरा विस्ताराने सांगा की किती दिवसांपासून तुमची तयारी सुरू होती? जी काही आपली यंत्रणा सक्षम बनावी आणि भविष्यामध्ये असे काही पुराला तोंड देण्यासाठी म्हणून आपली जी काही तयारी असावी त्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व जी पुराने बाधित होणारी अशी गावं आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या लेव्हलवर जर पाणी आलं तर कोणती घरं बाधित होतात त्याचे सगळं मार्किंग करून ठेवलं होतं। त्याचा डेटा हा सर्व आमच्या यंत्रणाकडे होता। त्याच्यामुळे यावेळेस आम्हाला जेव्हा वॉर्निंग मिळाली की पाणी लेवल वाढणार आहे तेव्हा तात्काळ आम्ही आमच्या यंत्रणांमार्फत अशी लोक जी आपण आयडेंटिफाय केलेली होती त्यांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट केलं आणि बरंचसं क्रेडिट मला वाटतं हे लोकांना पण दिलं गेलं पाहिजे, कारण की 2019चा सगळ्यांना अनुभव होता। त्यामुळे ज्या पद्धतीने आम्हाला त्या 2019मध्ये लोक शिफ्ट करत असताना जो रेझिस्टन्स जाणवला तो यावेळेस जाणवला नाही। लोक अगदी आपली जनावरं वगैरे सगळी घेऊन ती योग्य वेळी म्हणजे जेव्हा आम्ही वॉर्निंग दिली तेव्हा तातडीने ते सुरक्षित ठिकाणी शिफ्ट झाले। यावेळेस आम्ही जी काही हे होतं की वॉर्निंग मिळाल्यानंतर इमिजिएटली आम्ही हे काम सुरू केलं, त्यामुळे आम्हाला ह्या सगळे इव्हॅक्युएशन करत असताना बोटी वापरायची गरज पडली नाही। आम्ही जेव्हा रस्ते ओपन होते जेव्हा हे स्थलांतरण होऊ शकत होतं अशा वेळी हे स्थलांतरण केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष दुबेसह विनया देशपांडे, सांगलीहून।